युवा अध्यक्षपदी म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे. आपण या नियुक्तीबद्दल काय प्रतिक्रिया द्याल? नक्कीच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसद रत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशभाई सरनाईक साहेब, तसेच आमचे बंधू बाजीराव चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपानजी भुमरे साहेब, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी युवा सेनेच्या मराठवाडा निरीक्षकपदी निवड झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण मराठवाड्यातील युवक एक चांगलं संघटन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपण शिक्षणामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून काम करताय. तरुण म्हणून आपल्याकडे सगळं पाहिलं जाते. आपल्याकडून पक्षाध्यक्षांच्या फार मोठे अध्यक्ष आहेत, ते आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? नक्कीच जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून मी एकनिष्ठ या पक्षामध्ये आहे. कुठंतरी एक चांगला विश्वास माझ्यावरती आज पक्ष प्रमुखांनी टाकलेला आहे. नक्कीच एक चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळेस मी केलेलं काम आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तरुण पिढी सध्या बेरोजगाराच्या याच्यामध्ये घाईमध्ये आहे. त्यांच्या हाताला काम नाही, कौटुंबिक जबाबदारी सुद्धा त्यांच्या येऊन पडलेली आहे. अनेक तरुणांचे रोजगाराअभावी लग्न अडलेले आहे. या सगळ्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये वेगवेगळे आपण नोकरी रोजगार मेळावे आपण आयोजित करू. त्या माध्यमातून ज्या काही युवकांना आपण त्यामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करू. तसेच DMIC सारखा मोठा प्रकल्प आपल्या बिडकीन मध्ये आलेला आहे. आपल्या जिल्ह्याचे लोकनेते आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने काही युवकांना आपण तिथं जॉब देण्याचा प्रयत्न करू. सफारी फार होत आहे. यामध्ये खूप मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार. आपल्या जिल्ह्यामध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये असो, जे जे नवीन प्रकल्प आपल्या शासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या सहकार्यांना आपल्या या युवा सेनेच्या माध्यमातून युवकांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या वतीने युवा सेनेच्या वतीने आपण करणार आहे. तरुणांना आपण काय आवाहन करणार आहे? तरुणांना आजच्या या दिवशी माझा एवढा संदेश आहे की प्रत्येकाने आपल्या हातून एक चांगलं काम घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने राजकारणात यावं असं माझं म्हणणं नाहीये, पण कुठंतरी समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं हा उद्देश ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. जो प्रयत्न मी आज करतोय प्रत्येकाने थोडं का होईना एक समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण फार मोठा जल्लोष आज केलेला आहे. या जल्लोषामध्ये विलास बापू दिसत नाही. नक्कीच विलास बापू आज मंगळवार आहे, आज कॅबिनेट बैठक असती, आपल्याला याची कल्पना असेल. त्यामुळे आजच्या या मिरवणुकीमध्ये विलास बापूंची हजेरी नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत आहे. माझं नाव ज्योतिराम विठ्ठलराव धोंगडे पाटील. युवा अध्यक्ष मी युवा सेनेचा मराठवाडा
म्हणून आज माझी नियुक्ती झालेली आहे. इकडे बघा एक मिनिट समोर. अध्यक्ष मला फोन करा, फोटो पाठवतो. अध्यक्ष फोटो पाठवतो तुमच्या अध्यक्षाला. इकडे पहा, इकडे पहा. भाऊ अंगार Right now and press the bell icon. Never miss an update.